पाण्याच्या, चारी बाजूला खारं पाणी आहे सांगितलं तुमचा सर म्हणून गोड पाण्याच्या म्हटलं. 3 विहिरी आहेत इथे गोड पाण्याच्या, चारही बाजूला समुद्राचं खारं पाणी असून मध्ये जे गोड पाणी मिळालंय त्याच्या पाठीमागे एक शास्त्रीय कारण आहे. जे मी सुरुवातीलाच सांगितलं आपल्याला की किल्ला बांधण्यापूर्वी इथे एक बेट होतं. बेटाचं नाव कुरटे आणि बेटाचा परिसर 48 एकर, म्हणजे भला मोठा परिसर. 48 एकर म्हणजे बरं. कोकणात पाऊस पण भरपूर होतो, तर पावसाचं पाणी जे जमिनीत झिरपतंय हे त्याचेच झरे लागलेले आहेत. पण हे झालं शास्त्रीय कारण. आता आपण त्या दृष्टीने विचार करतो, आपल्याला सिलेबसमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. पण राजांच्या काळात असं काही नव्हतं, किंवा असं म्हणू आपण राजांची लोकांना समजावून सांगण्याची पद्धत थोडीशी वेगळी होती. कारण त्यावेळी साधीभोळी लोक होती गावातली. प्रत्येक गोष्टीत काही लोकांना शास्त्रीय कारण सांगून पटण्यासारखं नव्हतं. खूप वेळा देवाच्या नावाचा आधार घेतला जायचा. म्हणजे उदाहरणादाखल सांगेन मी आपल्याला, सगळ्यांना इतिहास माहिती आहे तसा. राजांनी ज्यावेळी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली ना, त्यावेळी खूप सारी लोक त्यांच्या विरोधातच होती. खूप सारी म्हणण्यापेक्षा सगळीच लोक त्यांच्या विरोधात होती. कारण कोणी अली आदिलशाचं मांडलिक होतं, कोणी मुघलांचं मांडलिक होतं. प्रत्येकाला वतनदारी होती त्यांची आणि शांतपणे सुरळीत चाललेलं आयुष्य. कोणाला हे स्वराज्य वगैरे काही नको होतं. त्यावेळी राजांनी त्यांच्या मित्रमंडळीसोबत ते सगळं सुरू केलं आणि त्या तोरणा किल्ला पण जिंकून घेतला. बरोबर आहे. तोरणा किल्ला जिंकून घेतला. तोरणा किल्ल्याची डागडुरी चालू झाली आणि त्यावेळी राजांच्या मित्रमंडळींना, त्या मावळ्यांना तोरणा किल्ल्यावर खजाना मिळाला. वाचलं की नाही? 7 हंडे भरून खजाना मिळाला. बरं, ही गोष्ट खालच्या गावांमध्ये पसरली की शिवाजी राजाच्या लोकाला वरती खजाना सापडला. आता त्यावेळी गावाच्या गावात तो खजाना बघायला जमा झाली होती तिथे. आता एक चांगला मोका होता राजांकडे, लोकांना स्वराज्याचं महत्त्व पटवून द्यायचं. पण राजे त्यावेळी शास्त्रीय कारण सांगत नाही बसले. राजाने त्यावेळी म्हटलं होतं, एक वाक्य म्हटलं होतं, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, वाचलंय खूप वेळा, ऐकलंय खूप वेळा बोलून पण झालेत तुम्ही. राजे म्हणाले होते, हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. हे माझं काही नाही आहे. स्वराज्य मी जे करतो ना, ती श्रींची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे ती. आणि हे जे धन मिळालंय हे देवाच्या कार्याला, देवाचा आशीर्वाद आहे. गावातली साधी भोळी लोक ती एकदम जोडली गेली राजांशी. म्हटलं असेल ना त्यांनी की शिवाजी राजा बाबा कोणी साधा सामान्य माणूस नाही आहे. शिवाजी राजाला देवीचा वरदहस्त प्राप्त आहे, तो युगपुरुष आहे. आणि मग ही लोक राजांसोबत जोडली गेली आणि एवढं सगळं मोठं स्वराज्य उभं राहिलं. मग तीच गोष्ट राजाने इथे केली असावी. राजाने आपल्या लोकांना सांगितलं असावं की बाबा रे, भर समुद्रात हे जे गोडं पाणी मिळालंय ही तर भवानी मातेची कृपा आहे. हा भवानी मातेचा प्रसाद आहे, पंचामृत आहे. आता पंचामृत म्हटलं की आपण ते प्रसादासाठी वापरतो. 5 वस्तूंपासून ते बनवलं जातं. साखर, दूध, दही, तूप आणि मध. इथे फक्त 3च विहिरी मिळाल्या. या 2 आहेत, पुढे बघायची आपल्याला. पंचामृतातल्या पदार्थांची 3 नावं राजाने या 3 विहिरींना देऊन टाकली. त्या विहिरीचं नाव आहे साखर विहीर. साखर ही दूध विहीर आहे. पुढे बघायची ती दही विहीर आहे. दूध, साखर आणि दही. बरं, विहिरींना नावं देताना राजांनी थोडासा लोकांच्या धार्मिक भावनेचा आधार घेतला, देवाच्या नावाचा आधार घेतला. पण ज्यावेळी विहिरी बांधण्यात आल्या होत्या, नावं देण्याच्या आधी ज्यावेळी विहिरी बांधल्या होत्या राजांनी, त्यावेळी खूप पुढचा विचार केला. सगळ्यांनी विहिरी बघितल्यात. मेन विहीर खाली खोदलेली आहे. बाजूला एक भला मोठा खंदक मोकळा सोडलाय. समोरनं त्यात उतरायला पायऱ्या पण आहेत. बरोबर की नाही? तर पावसाळ्यात जी मेन विहीर आहे खाली, ती पूर्ण पाण्यानं भरलेली असते आणि बाजूचा जो खंदक आहे तो वरच्या पायरीपर्यंत पाण्यानं पूर्ण पॅक असतो. पावसाचं पाणी त्या खंदकात साठवलं जातं. साठलेलं पाणी जमिनीत झिरपून तेच पाणी झऱ्यांमार्फत पुन्हा विहिरीत येतं. म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवा जी योजना आज आपण राबवायची म्हणतोय, राजांनी ती 350 वर्षांपूर्वी आपल्या किल्ल्यांवर राबवलेली आहे. बरं, मी सुरुवातीला सांगितलं आपल्याला की बेटावरचाच दगड फोडून किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे. हिरोजी इंदुलकर सगळं काम करत होते. तर राजाने इंदुलकरांना असं सांगितलं होतं की बेटावरचे दगड फोडताना जिथे जिथे खड्डे पडतील तिथे तलाव बांधून घ्या, त्यात पावसाचं पाणी साठू द्या आणि ते साठलेलं पाणी वापरून किल्ल्याचं बांधकाम करा. विहिरींचं पाणी सैनिकांना फक्त पिण्यासाठी. याच्यावरून काय कळतं, तर आपल्या राजांना पिण्याच्या पाण्याचं महत्त्व चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. मग त्या तलावांमध्ये पावसाचं पाणी साठवलं जायचं. 4 तलाव इंदुलकरांनी त्यावेळी बांधून घेतलेली बेटावर. तेच पाणी बांधकामाला वापरायचे. सैनिक पाणी हे पिण्यासाठी वापरायचं. बरं, पूर्वी सैनिक तर वापरत होतेच,
बरं, आता जी 22 कुटुंब किल्ल्यात राहत आहेत आजही या पाण्याचा वापर करतात, चांगलं पिण्यायोग्य पाणी आहे असं. बरं, त्यानंतर ठीक आहे, आपण महाराष्ट्रातले आहोत, आपल्याकडे काही सर उत्तरेकडनं किंवा दक्षिणेकडनं पण पर्यटक येतात. तर त्यांचा एक प्रश्न असतो नेहमी की ते म्हणतात, अरे आम्ही तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप साऱ्या गोष्टी ऐकल्यात, वाचल्यात, आम्हाला आता माहिती आहे, आता सोशल मीडिया पण असं आहे ना की सगळं बराबर पसरतं, त्याच्यामुळे त्या खूप साऱ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत, पण आता मी ते सगळं ऐकून जर कुठल्याही किल्ल्यावर जातो ना, किल्ले बघायला, तर तिथे फक्त तडभिंत तेवढी शाबूत दिसते आम्हाला, आतमध्ये इमारतीवर काहीच दिसत नाही. जसं आमच्याकडे उत्तरेकडे म्हणतात तुम्ही या, तिकडे आमच्या राजांचे महाल असे आहेत तसे आहेत, दक्षिणेकडे सगळं व्यवस्थित आहे, पण तुमच्या राजांचं काहीच दिसत नाही, फक्त भिंत दिसते. आम्ही त्यांना प्रामाणिकपणे सांगतो की आमच्या राजांचे किल्ले हे युद्धासाठी बांधलेले, तुमच्या राजांचे किल्ले हे त्यांनी ऐशोआरामासाठी बांधलेले. म्हणजे तुम्हाला हवा महल वगैरे त्यांचे असायचे, पावसातला वेगळा महल आहे. आपल्या राजांचं तसं काही नाही, आपल्या राजाचं आयुष्य एकदम साधं सिंपल होतं. बरं, एक ती गोष्ट झाली. बरं, अजून एक गोष्ट अशी की ज्या ज्या सरदारांनी पूर्वी किंवा ज्या ज्या राजांनी वगैरे शत्रूसमोर गुडघे टेकले, शरणागती पत्करली किंवा काही असं देऊन घेऊन काहीतरी सेटलमेंट केली, त्यांच्या वास्तू ज्या आहेत किंवा त्यांचे किल्ले इंग्रजांनी शाबूत ठेवले. पण ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बंड केलं अशी जी लोक होती, असे जे राजे होते, नावच घ्यायची म्हटली तर पहिलं नाव महाराणा प्रतापांचं घ्यावं लागेल, दुसरं नाव आपल्या छत्रपतींचं, आणि तिसरं नाव झाशीच्या राणींचं. तिघांनी, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, तिघांनीही आपापल्या काळात स्वातंत्र्यासाठी बंड केलं. मग त्यांच्या ज्या वास्तू होत्या किंवा त्यांचे जे किल्ले होते इंग्रजांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले. का तर हिंदुस्थानच्या पुढच्या पिढींनी या लोकांचा इतिहास कधी बघू नये आणि त्यापासून कधी प्रेरणा घेऊ नये. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या राजांच्या किल्ल्यांवर, त्या तुम्ही पन्हाळ पण बघू ना दादा सांगत होते, तर काय तडभिंत तेवढी थोडीफार शाबूत आहे, थोड्याफार इमारती दिसतात असं. तर या किल्ल्यावरती सुद्धा इमारती होत्या, एक दोन नाही तर साधा 100 इमारती होत्या, ज्यात राजवाडा होता, राजदरबार, अन्नधान्य, दारूखाण्याची कोठारं, सरदारांचे वाडे, सैनिकांच्या छावण्या, खलबतखाने, कचेऱ्या, भटारखाने, अशा छोट्या मोठ्या 100 इमारती होत्या ज्या इंग्रजांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. आणि इंग्रज गेल्यानंतर गेल्या 75-76 वर्षात आपण कधी लक्ष दिले नाही, त्याच्यामुळे झाडं वगैरे वाढत गेली आणि त्या झाडाच्या मुळांनी राहिलेल्या भिंतीसुद्धा पूर्ण उद्ध्वस्त केल्या. त्याच्यामुळे सध्या किल्ल्याची अवस्था अशी बघणार असो. बरं, आता आपल्याला साखर आणि दूध बघितली, पुढे दहीवीर बघायची आहे. भवानी मातेचं मंदिर पुढे, त्याची माहिती पण इथेच सांगतो मी, तुम्ही उभं राहायला ना खूप वेळ घेत. तर भवानी मातेचं मंदिर बघायचं आपल्याला. मंदिराचं बांधकाम नवीन केलेलं आहे आता, आतली मूर्ती राजांनी स्वतः स्थापन केलेली आहे. ज्या दिवशी किल्ल्याचा पायाभरणी समारंभ झाला 25 नोव्हेंबर 1664, त्याच दिवशी राजांनी भवानी मातेच्या मंदिरात मूर्तीची स्थापना केली. 25 नोव्हेंबर 1664ला, डिसेंबर महिना सुरू आहे आता, बरोबर आहे की नाही. गेला महिना होता नोव्हेंबर, तर त्या नोव्हेंबर महिन्याच्या 25 तारीखला आतल्या मूर्तीला 361 वर्ष पूर्ण झाली. 361, 360 वर्षांपूर्वीची मूर्ती आहे. मूर्ती फक्त शिवकलेने मंदिराचं सगळं बांधकाम नवीन केलं. बरं, दहीविहीरीचा कठडा या विहिरींच्या कठड्यासारखा उंच नाही, त्याच्यामुळे तिथे जास्त कोणी वाकायचं नाही. दहीविहीर बघू, भवानी मातेचं मंदिर बघून परत माघारी येऊ आणि या टेहळणी बुरुजावरती चढूया, जिथनं किल्ल्याचा परिसर दिसतो आपल्याला. त्याची माहिती मी तिथे सांगतो. ओके, फक्त आता मी तुम्हाला दहीविहीर आणि भवानी मातेची माहिती सांगितली. पटकन जाऊन दर्शन करून